जितू दादा, जितू दादा, एक मिनिट, अजून एक मिनिट, प्लीज प्लीज. अरे काय यांचं? अरे हा थांब, सगळ्यांसमोर नाही बोलत. काय झालंय? त्याच सुंदर मुलीनी तुझ्यासाठी अजून एक सुंदर गुलदस्ता पाठवलाय. सुंदर मुलीनी. अरे मी सांगितलं ए अथर्व, आपल्याला म्हणलेला ना जितू दादा की त्या सुंदर मुलीने पाठवलेला गुलदस्ता हा आपण कोणाला सांगायचं नाही की तिने दिला आपल्याला. सुंदर मुलीने. हा सांगायचं तर आपण तो सुंदर मुलीने दिलेला गुलदस्ता जितू दादाच्या रूम मध्ये ठेवूया. सुंदर मुलीनी कोणाला सांगायचं नाही. सुंदर मुलीनी दिला ना गुलदस्ता. खूप नाव काढणार आहात तुम्ही. धन्य केलं तुम्ही मला आज. मी धन्य झालो. मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलं होतं. सुंदर मुलगीने नाव काढलं दादा, आम्ही नाही काढलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. हो 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 बाळा. त्यांना बाळा कसं म्हणायचं. बर, जो अख्ख्या महाराष्ट्राला सुरांची मेजवानी देतो त्याला मात्र जेवण भरवताना आईच लागते. आईच्या हातचा घास खाल्ल्याशिवाय तो जेवण जेवत नाही. बोलूया पदुकल्याला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मुसाफिर मोहलियो रे पिंजरे वाली दुनिया. चलता मुसाफिर मोहलिया रे पिंजरे वाली दुनिया. चलता मुसाफिर मोहलियो रे पिंजरे वाली दुनिया. चलता मुसाफिर मोहलिया रे पिंजरे वाली दुनिया. पिंजडे वाली मुनिया. वा भैया. आपल्यामध्ये आज अनेक दिग्गज उपस्थित आहेत. त्यापैकी ज्येष्ठ गायक अजित कुमारजी कडकडे उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूयात त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. मला असं वाटतं हे ईश्वराच्या दरबारातली रत्न आहेत. आणि पद्मनाभबद्दल सांगायचं तर मला नेहमी त्याचा आत्मविश्वास गातानाचा, तेवढाच त्याचा निरागसपणा, तेवढी त्याची वेगळी स्टाईल, तेवढं एक्सप्रेशन आणि गाणं प्रेझेंट करण्याची कला
अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, अप्रतिम, फॅन्टॅस्टिक. आणि मला असं सांगावंसं वाटतं की पैलू सुद्धा पाडायला तो हिरा असावा लागतो. आपण दगडाला पैलू नाही पाडू शकत किती प्रयत्न केले तरी. आणि या सर्व हिऱ्यांना पैलू पाडण्याचं अतिशय सुंदर काम झी टीव्हीने केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आपल्यामध्ये आणखी एक जण उपस्थित आहेत. एक असे कलाकार आहेत की मला वाटतं की त्यांना खरं तर मला ते एखाद्या पक्षश्रेष्ठींप्रमाणे वाटतात. एखाद्या पक्षाचे श्रेष्ठी असतात ना त्याप्रमाणे वाटतात. कारण नेते मंडळी बोलत असतात, कारण नेते मंडळी बोलत असतात, पण त्यांचा बोलवता धनी जो असतो तो असतो पक्षश्रेष्ठी. आणि यांचे बाहुले बोलतात पण त्यांचा बोलवता धनी जो असतो ते हे स्वतः आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचे कलाकार पाध्ये रामदास पाध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर, काय वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं पद्मनाभ. अतिशय छान गायलास, अगदी एकरूप होऊन गायलास. थँक्यू. जणू मी माझ्या बाहुल्यात प्राण फुंकतो ना तसे तू, म्हणजे खरं म्हणजे इतके मनापासून गायला की तू गातोय असं वाटलंच नाही मला. खूप छान गायलास. ऑल द बेस्ट. आणि मगाशी अनिलजींनी सांगितल्याप्रमाणे झी टीव्हीनी ही रत्न शोधून काढलेली आहेत. त्या सगळ्या रत्नांना माझा ऑल द बेस्ट. थँक्यू सर. पण मला असं वाटतं की लिटिल चॅम्प्स आहेत, तर लिटिल चॅम्प्सना तुम्ही तर शुभेच्छा दिलेल्याच आहेत. आता आवडाबाई नाही आहेत, पण त्या काय म्हणतील ते आम्हाला ऐकायला खूप आवडेल. आवडाबाई नाही आहेत, पण अर्धवटराव मला वाटतं इथे कुठेतरी आहेत. अर्धवटराव काय? अरे मी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. अय्या थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.